पुढची बातमी अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलंय। गेल्या 15 दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे कपाशीची कोवळी पिकं शेतातच सुकत चालली आहेत। हजारो रुपये खर्च करून कपाशीची लागवड केलेला शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून बसलाय। अंकुरलेली कपाशीची पिकं आता कोमेजू लागली आहेत, पानं पिवळी पडतायत। त्यामुळे कपाशी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। पुढील 24 ते 48 तासात पाऊस झाला नाही तर तालुक्यातील शेती अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते। जरशीकच पाऊस पडला, बारीक छोट छोट भुरभुर म्हणून लावलं आम्ही। त्याच्यापासून पाऊसच येत नाही। मग आता हे सगळं जळायला लागलं। आता काय करावं, कसं जगावं तेच समजाना आम्हाला। आता जर पाणी नाही सोडायला तर पाऊस बी येत नाही। 2-3 हप्ते झाले पाऊसच नाही आमच्याकडे। पेरणे कशा लागवड लावलं आम्ही, तसं पाऊसच नाही। आता फार उन्हाळ्यासारखं पडायला लागलं, माल चालला जळून। आता काय लावलंय शेतात तुम्ही आणि कपाशी लावलेली आहे त्यांनी, कापूस सगळं। हा पाऊस नसला तर पिकांवर काय फटका जाणवू शकतो? जळून जातं ते सगळं। आता काय येणार आहे, पाऊस नाही आला तर जळून जाणार ते, पाऊस येणारच नाही।